कुस्तीपटू फोगाट आणि पुनिया राजकीय रिंगणामध्ये उतरल्यामुळे भाजपला हरियाणामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांना विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या विरोधात कुठलेही विधान करण्यास मनाई करण्यात आल्याचं कळतंय। डिसेंबर 2023 रोजी संसदेमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। आरोपींना देशाच्या लोकशाहीला बदनाम करायचं होतं आणि तत्काळ जागतिक प्रसिद्धी मिळवायची होती असं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये लवकरच शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळणार आहे असं विधान अमित शाह यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेलं आहे। अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी रात्री उशिरा गणेश पंडांना भेटी दिल्या। त्यांच्याबरोबर गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देखील ते सहभागी झाले होते। केंद्रीय गृहमंत्री कालपासून 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पांचं देखील दर्शन घेणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, तर ठाण्यातील मासुदा तलाव या ठिकाणी हा विसर्जनाचा सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे याही उपस्थित होत्या। ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी त्यांच्या घरच्या 1.5 दिवसांच्या बाप्पाचं काल विसर्जन केलं। यावेळी सचिन अहिर यांनी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। आज जीएसटी परिषदेची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विमा प्रीमियमवरील जीएसटीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे। यासह 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबतही निर्णय होणार आहे। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची आणि शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ञ समितीने केली आहे। पुढच्या 15 दिवसांमध्ये या संदर्भात सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे। कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग बेकायदेशीररित्या एकत्र आल्यामुळे महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा दावा करत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन यशस्वीपणे धावते। मात्र वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे। ही ट्रेन येत्या 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई विभागाचे मोटरमन आज काळे कपडे घालत मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करणारे सीआरएसच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत मोटरमन आज निषेध आंदोलन करणार आहे। पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 62 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। यातून मुंबई लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 20 कोटींचा दंड जमा करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील हमाली दर दुप्पट करण्यात आले आहेत। 40 किलोचे ओझे वाहून नेण्यासाठी जिथे 50 रुपये लागत होते त्यासाठी आता 75 ते 85 रुपये मोजावे लागणार आहे। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणारे मराठा समन्वयकांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती। सर्वाधिक नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 4000 पेक्षा अधिक जवानांच्या 4 तुकड्या तैनात करण्यात येणार आहे। मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा संकल्प सरकारचा आहे। मणिपूरमध्ये शनिवारी नव्याने झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली। ड्रोनमधून स्फोटकं टाकण्याच्या घटना राज्यात प्रथमच घडल्याचा निषेध करण्यात आला। या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतलेली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठा तोटा झालाय। गौतम अदानी यांनाही सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरतोय। अदानी समूहाच्या 11 पैकी 5 कंपन्यांचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। सामूहिक हत्येच्या आरोपावरून शेख हसीना यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला जाणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मुख्य वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी दिली। हसीना शेख यांना भारतातून परत आणण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सुरतच्या लालगेट भागातील गणेश पंडावर दगडफेक झाल्याची घटना घडली। यावेळी संतप्त लोकांनी पोलीस चौकीला घेराव घातला होता। घटनास्थळी आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। लोकांची ऑनलाईन फसवणूक करून पैसे कमवणाऱ्यांच्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत। देशातील लोकांना बनावट कॉल आणि मेसेज करून फसवणूक केली जाते। नागपूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीमधून 51 वर्षीय व्यक्तीला 60 लाख रुपयांनी गंडा घातल्यानंतर
त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.